तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आज फक्त एक मॅच खेळायसाठी 8 ओव्हरची आम्ही चाललो आहे तब्बल 170 किलोमीटर. आता कुठं चाललं आहे ते तुम्ही बघाच, कारण का डायरेक्ट सांगितलं तर सस्पेन्स काय राहणार नाही. त्यामुळं डायरेक्ट सांगतच जातो. आता व्हिडिओ बनवत तुम्हाला सांगत जातो. तर परवा दिवशी कॉल आला होता की आयकॉन टुर्नामेंट आहे 2 लाखाची आणि अविनाश वाघमारे आणि तुम्ही येता का. तर हा येतो बोललो, पण नाही होय होय करत करत काल रात्री फिक्स झालं आणि आज सकाळी आवरून आता लगेच चालले मॅचला. तर चला जाऊया, वेळ झाला आज लई, म्हणजे आवरायचा जो टाईम आत पण काय आवरलंच नाही. त्यामुळे जाऊया लवकर, चला. Okay, let's go. तर पोचायचं होतं आम्हाला 7:25पर्यंत मिरज स्टेशनला आणि आम्हाला काय पोचायला आलं नाही. आता झालेत 7:30 आणि ट्रेन मिस झाल्या. मग काय आता काय, आता रे येताना पळवत गाडी आलतो, 80-90च्या स्पीडनं गाडी घेऊन आलतो, तरी पण आम्हाला पोचायचं झालं नाही. बस नाही यायचं ठरलेलं, पण वेळ झाला म्हणून गाडीवरून जायचं ठरलं परत. आणि तोपर्यंत तर काय ट्रेन निघून गेली. मग आता चालू आहे नाश्ता करायला. एवढी गाडी पळवून पण काय फायदा झाला नाही. यो अविनाश वाघमारे आता दोघं जाणार, नाश्ता करणार आणि आता ट्रेन डायरेक्ट 9:55ला आहे. 9:55च्या ट्रेननं जायला लागणार आहे आता. तर नाश्ता करून आलो आहे आणि थंडी एवढी वाजायला लागल्या की बस. तुला वाजायला लागले का थंडी? लय थंडी म्हणजे हात असं बाग आकसलेलं. थंडी काय जायचं नाव घेणं. आता एवढं महिनाभर कसं तर काढला पाहिजे. परत काय फेब्रुवारी महिना चालू होते, उन्हाळा चालू होते तिथं, आणि उन्हाची बॉम्ब. आधीच कलर आहे आमचा सावळा, त्यात काळा सावळाच होते. आम्ही उन्हाने खेळून सगळी वरडाच. तिकीट काढून नाश्ता करून आता येऊन बसले. ट्रेन आली की हालायचं निवांत, कारण का तिकीट काढणार नव्हतं पण काढलं. का मागच्या वेळी आलतो तेव्हा 1 तास तिथं केबिनला बसून घेतलेलं, सोडलं सोडणंच झाली. अहो पैसे नाहीत, चुकलं आमचं. परत तिकीट काढतो एवढं इवळं तरी लवकर सोडणं. 1 तास बसलेलं, सगळं किस्सं चेक केलं त्यांनी पैशासाठी. काय पैसे नव्हते, मग 1 तासानंतर सोडलं. म्हणून ह्यावेळेस तिकीट काढले, कारण का 1 वाजता पोचल्यानंतर लगेच 2 वाजता मॅच आहे. 3 तास लागणार आहेत जायला. त्यामुळं लगेच काय प्रॉब्लेम व्हायला नको, टाईम टू टाईम पोचलं पाहिजे म्हणून तिकीट काढले. तर आता ट्रेनची वाट बघत बसायचं आणि जायचं. तर थोड्या वेळातच तुम्हाला सांगेन की आम्ही चाललो आहे नेमकं कुठं. तर जायला तर भारी वाटायला लागली, कारण पहिल्यांदा एवढं लांबनं ट्रेननं चाललो आहे. खेळायला बी मजा येणार आहे. आता ट्रेनमध्ये चार्जिंग पॉईंट असतो आहे म्हणून सगळ्या रील बघून चार्जिंग संपवले. 60% उरले, 100% चार्जिंग होतं. आणि इथं आलो यो डबा सगळा ओपनच आहे पुढनं शेवटपर्यंत. येऊ काय चार्जिंग शॉकेस कुठंच नाही, फक्त पंख्याची बटन आहे ती. आता पंखा लावून काय करायचं, आधीच थंडी वाजायला लागल्या. मेन चार्जिंग लावं होतं. अख्खी ट्रेन स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पालती घातली, पण कुठंच चार्जिंग लावाय नाही. आता गप मोबाईल ठेवायला लागणार आहे, नाहीतर व्लॉग काय करायला मिळत नाही. तर गप बसाय. ट्रेन आल्या 9:15 झाली आहेत. आता 9:55ला ट्रेन हलणार आहे. ट्रेन हलतानाच बसायचं, तोपर्यंत उन्हातच बसणार आहे आणि जायचं. कुठं जायचं थोड्या वेळानं सांगतो. ट्रेन हलणार होते 9:55ला आणि हल्ले आता 9:20ला. आणि सीन असं झाला आहे की अविनाश असा फिरत मागं गेलता, पाक त्या कोपऱ्यात गेला आहे आणि मी इथं पुढंच थांबवले. दोघांची चुकामुक झाली आणि ट्रेन हल्ले इथनं. सगळे वरडतो तिकडं बसला आणि मी इकडं बसले. चालले अवण्याकडे. एवढं पळून दुसऱ्या स्टॉपला गावलाय तो. आता जागा मिळाल्या निवांत बसायचं. आता पुढं पळायचं नाही इकडे तिकडे, नाही तर चुकामुक होत्याच. चष्मा घातलाय म्हणजे पब्लिकमध्ये लाज वाटत नाही. डायरेक्ट काचतनं कळत नाही कुणाकडे बघायला लागले, त्यामुळे निवांत व्लॉग करायचा. आता तब्बल 3 तासाचा प्रवास करून आता आम्ही आलो बेळगावमध्ये खेळण्यासाठी. वैताग आलाय बसून अंग एवढा आकटलेलं की बस आता जाऊन रिलॅक्स असं लय भारी व्हायला. सगळी ट्रेन खचाखच भरलेली. आता जरा मोकळं वाटायला. जाणार, स्पॉन्सरांना फोन केला आहे, ते न्यायला येतो म्हणलेत. आता जाणार, थोडं काहीतरी खायचं आणि मग ग्राउंडवर जायचं. तर चला जाऊया. पण ट्रेन खचाखच भरलेली, आत्ता मोकळी झाल्या. बसून पण हालत बेकार. हे आहे बेळगावचा शेवटचा स्टॉप. आता तिथून बाहेर जाणार. स्पॉन्सर आता आले, त्यांचा बी कॉल आलता, येऊन थांबलेत बाहेर. आता त्यांच्यावर जायचं, काहीतरी खाऊन ग्राउंडवर जायचं. ग्राउंड तुम्हाला गेल्यावर दाखवतो. तुला कसं वाटायला लागलं एवढा प्रवास करून? सकाळी उठून एक ट्रेन चुकल्या, त्यामुळे जरा टायमात आलो नाही.
ट्रेन सकाळची आमची ट्रेन जर मिस झाली नसती तर आम्ही आता बरोबर टायमात आलो असतो. स्पॉन्सर आहेत आता येऊन उशीरभर थांबलेले, आता यांच्यासोबत जायचं आता. तर आता तुम्हाला ग्राउंडवर धावतो, ग्राउंडवर आले. आप काफ़ी यहाँ पर मैचेस खेल चुके हैं मराठा स्पोर्ट्स की टीम की ओर से, मीना की टीम की ओर से बड़े बड़े टूर्नामेंट नियोजन खट्ट म्हणजे खट्ट केले, पूर्णपणे बाल्कनी बसायला केल्या महाराष्ट्र में और गोवा में और कर्नाटका में. तो आप काफ़ी दिनों से खेल रहे हैं मेरे ख्याल. तर आता मॅच आहे, चालू असलेल्या मॅच झाल्यानंतर आमची लगेच आहे कमिटीनं नाही स्पॉन्सरांनी आम्हाला किट दिले. आता ही किट घालायचं आणि 8 ओव्हरचा सामना या खेळायचा. टीम पण सगळे आल्या. नियोजन एवढं भारी आहे का नाही की मजा येणार आहे, पण मन लावून खेळलं पाहिजे. पहिल्यांदाच इथं आलो आहे, चांगली बॅटिंग झाली तर अनेकदा बोलवत आहेत, त्यामुळं व्यवस्थितच खेळायला लागणार आहे. आणि पहिल्यांदा जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे हे म्हटलेलं खरंच आहे, कारण का सकाळी आलेल्या ट्रेन चुकल्यावर चिडचिड होतं ते. पण आत्ता वाजले 3 आणि आत्ता आमची मॅच अजून चालू व्हायची आहे, तरी 15 मिनिट किंवा अर्धा तास लागेल. आणि आता वाटायला लागले बरं झालं की पहिली ट्रेन चुकली नाही तर एवढा वैताग आला असता की बसच. त्यामुळं भारी वाटायला लागले आणि जरा मॅचचं प्रेशर असल्यामुळं नाही जरा नर्वस पण थोडंसं वाटायला लागले, पण नर्वस होऊन चालणार नाही, धाडस तर करायला लागणार आहे, भीती मोडायला लागणार आहे. चला जाऊया मॅचला. 8 ओव्हरच्या मॅचेस असणार आहेत, त्यामुळं पहिल्यांदा बॅटिंग जर घेऊन 90+ करायचं टार्गेट आम्ही तर ठेवले. आणि जर बॉलिंग आली तर अपोजिट टीमला 60 ते 70पर्यंत थांबवायचा प्रयत्न करेन. शेवटी क्रिकेट आहे काय, तो खेळाचा बॉल वेगळा, पण कॅल्क्युलेशन खेळायला चांगलं कॅल्क्युलेशन करूनच आम्ही घेणार आहे. आता प्लेयरांपेक्षा स्पॉन्सरांचीच टीम जास्त आहे, इथं लय इंटरेस्टेड असते ते. तर आता मॅच झाल्या आणि 8 ओव्हरची मॅच असल्यामुळं मॅच असल्या बेकार झाली. आमची टीम फक्त 40 धावांवर ऑल आऊट पडली 8 ओव्हरमध्ये. 39 केलं तर 40 करावं होते आणि अपोजिट टीमनं 4 ओव्हरमध्ये स्कोर काढला. एवढं तर वाईट वाटायला एवढं लांबनं आलो आणि पूर्ण टीमनं काय सगळा घोळ झोून बसला. तर आता स्टेशनवर आले आणि येऊन थांबले ट्रेनची वाट बघायला. इथं पब्लिक सगळं भरलेलंच आहे. आता येताना बी जरा जागा मिळेल बसला, आता जाताना तर काय उभारून जायला लागणार आहे 3 तास. आणि मॅचचा सीन असा झाला की ज्यांनी आम्हाला बोललेलं ऐकून खेळायला त्यांनी 2 राऊंड जिंकलेले आणि 2 राऊंड खेळून जिंकलेले, त्यामुळं 3ऱ्या राऊंडसाठी आम्हाला दोघांना बोललेलं. ते अविनाश पण जरा नाराज होऊन बसला आहे आणि जरा त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता की मॅच जिंकल. कॉन्फिडन्स असणे गरजेचंच आहे, चांगलाच असते, पण ओव्हर कॉन्फिडन्स हा कायम नडत असते. आणि ओव्हर कॉन्फिडन्स नटला आम्हाला बोलले आमच्याच संघाला नटला चांगला, त्यामुळं 1 साईड मॅच आम्ही हरलो. आणि आम्हाला तर काय कोण काय बोलले नाहीत, कारण का आमची काही चुकी नव्हती, आम्ही व्यवस्थितच खेळलो. पण जरा त्यांच्याकडनं चुकी झाली असल्यामुळे नेक्स्ट टाईम ते कॉल करतो म्हटलेत. आता करतील का नाही त्यांचा भाग आहे, पण आम्ही आमचं बेस्टच देऊन आलो आहे आणि आता थांबलो आहे. आता ट्रेन येणारच आहे 2 मिनटात. ट्रेन आली की बसणार आणि घराकडे निघणार आहे. सकाळी आलो आहे, संध्याकाळी मागं चाललो आहे. दिवस हा नुसता प्रवासात गेला आहे, खेळ कमी आणि प्रवासच जास्त झाला आज. तर कसं तरी इवळत रडत काढत गर्दीतनं आलो आता मिरज स्टँडवर. आणि कसं तर प्रवास आमचा अर्धा संपला आहे. आता थोड्या वेळानं आता गाडीवर बसायचं, अंग आत्ताच कापा लागले. थंडीत जायचं, गाडी चालू होतो वाऱ्यात बुकना हे स्टेशन. थंडीत आता गाडी पळवत जायला लागणार आहे घरला, तेच आणि डोक्यात ताप. हळूहळू जाणार, चायच्या स्पीडने गेलं तरी हात गारट येतात, पळवलं तरी हात गारट येतात. लवकर जाय बघीन आणि जाऊन हातून पडायचं. तर आता मिरजमध्ये आलो आहे आणि गाडी घेतल्या आणि थंडी एवढी आहे बघा, हे शाल बिल गुंडाळून मफलर घालून 2 जण चाललो आहे. क्रिकेटर होणं एवढं सोपं नाही, लई कष्ट करायला लागतं, स्ट्रगल करायला लागतं आहे. थंडी आहे, वारा आहे म्हणून काय चालत नाही, असं करायला लागतं आहे. शाल गुंडाळून घेतल्या, पुढं बॅग घेतल्या, थंडी वाजायला नको म्हणून. आता वाजले ते 11. आता घरला जाऊन आता कुठंतरी थांबीन जेवायला आणि मग घरला जाईन. आता घरात काय गेले की असं दंगा करतील, असं घरातल्यासनी उठवलं गे. तर चला जाऊया घरला, वेळ तर झालेला आहे. अविनाशला सोडून आता आलोय आपण आपल्या घरी. व्लॉगचा करूया इथंच डी एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.